जिंदगी का सफर मानो तो मौज है वरना समस्या तो हर रोज है. हेच पहा, फळ्यावर पहा कशी समस्या आहे. 1 ते 10 संख्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. या अगोदर आपण काय पाहिलं की पटीतील संख्यांची बेरीज पाहिली होती आणि पटीतील संख्यांची बेरीज करत असताना आपण त्याला काय केलं होतं, 55 ने गुणलं होतं. ज्या संख्यांचा पाडा असेल, जी पट असेल, समजा 2 ची पट असेल तर गुणिले 2 करा, 3 ची पट असेल तर गुणिले 3 करा. अशा प्रकारे पटीतील संख्यांचा आपण काय केली होती, बेरीज केली होती. पण या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्रमवार संख्या येतं एकामागे एक, त्या क्रमवार संख्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर बघा सोपं किती पहा, 1 2 3 4 सोडून द्यायचे आणि जी 5वी संख्या आहे त्याच्या पुढे 5 लिहून टाकायचे. बघा ह्या सगळ्यांची बेरीज आली 5. 55 करून बघा, ह्या सगळ्यांची बेरीज आली 55. तुझं लक्ष आहे आता, बराच वेळ झाला तुझं लक्ष नव्हतं. म्हणजे या पूर्ण क्रमवार संख्यांची बेरीज किती आली, 55. आता पुढचं पहा, इकडे पहा, लक्ष दे. 1 2 3 4 सोडून द्यायचे आणि ही जी 5वी संख्या आहे त्याच्या पुढे 5 लिहायचं. किती झाले ग, 155. 155 झाली. या पूर्ण संख्यांची बेरीज आली 155. आता ही तिसरी संख्या आहे पहा, ह्यांची बघा 1 2 3 4 5वी संख्या, ह्याच्या पुढे काय लिहायचे, 5 लिहून टाकायचे. 355. उत्तर किती आलं, 355. 5 5 5 कुठे ही 5 5 जे आहे ना खूपच कामाला येईल बाबा. हाताची बोट 5, एका हाताला बोट किती 5. एका हाताची बोट 5, 5. एका पायाची बोट 5. 5. तर हे 5 5 खूप कामाला येते, बरोबर ना. शाब्बासकी देताना 5 बोटाने आपण कशी शाब्बासकी देतो की नाही, तसे हे 5 लक्षात ठेवायचे. आणि 1 2 3 4 1 2 3 4 सोडून द्यायचे. जे 5वं येते ना ते त्या 5व्या संख्येच्या पुढे 5 लिहून टाकायचे. लगेच आपली बेरीज पटापट होऊन जाते आणि उत्तर आपलं खटकन येते.